सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रशासक नेमून सुरू असलेली नोकर भरती प्रक्रिया हाणून पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रत्युत्तर बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिले. जयंत पाटील यांच्या नावाची या भाजपा नेत्याला कावेळ झाली आहे. गोपीचंद पडळकर यांना बँकेवर प्रशासक आणून त्यांना काहीतरी चुकीचं करायचं असल्याचा पुनरुच्चार केला. तसेच त्यांनी एसटी सहकारी बँकेत लक्ष घातल्यावर त्या बँकेची कशी वाट लागली याचा इतिहासही पाहावा असाही चिमटा काढला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जिल्हा बँकेला मिळालेल्या आरबीआयच्या नोटीस, कर्ज वाटप आणि नोकर भरतीबाबत केलेले आरोप फेटाळून लावत बँकेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक आणि नियमांनुसार सुरू असल्याचा दावा केला. 15 मे रोजी नोटीस काढून 20 मेच्या संचालक मंडळ बैठकीत भरतीचा विषय अधिकृतपणे मांडण्यात आला होता. हा विषय ऐनवेळी आलेला नसून शासनाच्या सूचनेनुसार आयबीपीएस, टीसीएस किंवा एमकेसीएल यांच्यामार्फत भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आयबीपीएस मार्फत भरती प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत सुमारे 4500 अर्ज प्राप्त झालेत. जिल्हा बँकेच्या 40 शाखांमध्ये अनेक ठिकाणी केवळ एकच कनिष्ठ लिपिक किंवा शिपाई कार्यरत असल्याने ग्राहक सेवेवर ताण येत आहे. त्यामुळे नवीन भरती अपरिहार्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. शासनाने सुचवलेल्या पद्धतीने भरती सुरू असताना त्यालाच विरोध होत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय. आरबीआयकडून प्राप्त झालेल्या नोटीसबाबत 15 जुलैपर्यंत सविस्तर खुलासा सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. बँकेचे सर्व रेकॉर्ड तपासण्यासाठी खुले आहे. आमच्या व्यवहारात कोणतीही गोष्ट लपवण्यासारखी नाही. कोणालाही बँकेची कागदपत्रे तपासता येतील असं खुलं आव्हान त्यांनी दिलंय. जिल्हा बँकेचे आर्थिक व्यवहार कायदेशीर चौकट आणि सहकार कायद्याच्या तरतुदीनुसार घेतले जात असल्याचे सांगत बँकेविरोधातील आरोप राजकीय हेतूने केल्याचा दावा त्यांनी केला. पूर नियंत्रण प्रकल्पाचा 592 कोटींचा डीपीआर तयार करताना प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतलं नसल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. या प्रकल्पाचे सादरीकरण सुरू असताना सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नसल्याचा आरोप करत विरोधी काँग्रेसच्या नगरसेवकांनी राजदंड पळवला. त्यामुळे महासभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार गदारोळ झाला. त्यामुळे महापौरांना सभा गुंडाळण्याची नामुष्की पत्करावी लागली. महापालिकेची तहकूब महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. या सभेत महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम प्रकल्प अंतर्गत पूर नियंत्रणासाठी आलेल्या 592 कोटींच्या विषयाला अवलोकनीय मान्यता देण्यावरून महासभा वादळी ठरली. काँग्रेसच्या नगरसेविका बिल्किस बुद्रुक यांनी प्रकल्पाची माहिती नगरसेवकांना दिली गेली नाही. त्यामुळे नगरसेवकांना याबाबतची संपूर्ण माहिती द्यावी, तोपर्यंत सभा तहकूब करण्याची मागणी केली. काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी याबाबत निवेदन देखील महापौरांना दिलं. मात्र महापौरांनी या प्रकल्पासंदर्भात शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना सविस्तर खुला करण्याबाबत सूचना दिल्या. पूर नियंत्रण प्रकल्पाच्या आराखड्याचे सादरीकरण सुरू असताना काँग्रेसने राजदंड पळवला. माजी विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांनी मिरजमधील कामांचा डीपीआरमध्ये समावेश केला नसल्याची नाराजी व्यक्त करत सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. यावर माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी संतप्त झाले. ते म्हणाले, विरोधी पक्षनेते असताना डीपीआर तयार होत होता त्यावेळी झोपला होता काय? आता निधी मंजूर झाल्यावर विरोध कशाला करता असा सवाल केल्याने संजय मेंढे देखील संतप्त झाले. त्यामुळे सूर्यवंशी आणि मेंढे यांच्यात चांगलीच जुंपली. महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांना घरपट्टीत मोठी वाढ झाली आहे. ही घरपट्टी वाढ रद्द करावी या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने महापालिकेसमोर टाळ वाजत आंदोलन केलंय. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आंदोलकांची भेट घेत घरपट्टीमधील काही त्रुटी दूर करण्यासाठी एक समिती नेमण्याची ग्वाही दिली. महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टीच्या नोटिसा दिल्या आहेत. या निषेधार्थ विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या शाळा क्रमांक 1च्या इमारतीसमोर टाळ वाजत घरपट्टी वाढीचा निषेध केला. यावेळी घरपट्टी वाढ कशासाठी, उधळपट्टी करण्यासाठी यांसह अन्य घोषणा देण्यात आल्या. काँग्रेसच्या नगरसेवकांनी रस्त्यावर टाळ वाजवत फेर धरला. विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण म्हणाले, महापालिका क्षेत्रात प्रशासनाने भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी करत मालमत्ताधारकांना सुधारित घरपट्टीच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे घरपट्टीमध्ये दुप्पट ते चौपट वाढ झाली असून या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे नागरिकांच्या वतीने घरपट्टी वाढ विरोधात आंदोलन केलं. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, अपंग कल्याण संस्था, धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, पार्किंग एरिया, सार्वजनिक शौचालये आणि पूरग्रस्त क्षेत्रातील नागरिक, कुष्ठरोगांना पीडित आणि अपंग व निराधार लाभार्थी यांना देखील सामान्य करात सूट मिळाली पाहिजे. तसंच जनावरांचा गोठा तसेच शेतीला सुद्धा संपूर्णपणे कर माफी करावी अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, नगरसेवक मयूर पाटील, संजय मेंढे, फिरोज पठाण, अभिजित कोळी, हर्षवर्धन पाटील, विक्रम पाटील, सावर्डेकर, राजू यमगर, नगरसेविका बबिता मेंढे, बिल्किस बुजरुक, वर्षा निंबाळकर, अश्विनी कोळेकर, सलमा शिकलगार, सोनल पाटील यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले. जून महिना संपत आला तरी सांगली जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. दरवर्षी ऐन जून महिन्यात दुथडी भरून वाहणारी आणि रौद्ररूप धारण करणारी सांगलीकरांची जीवनदायिनी कृष्णा नदी यंदा चक्क कोरडी पडली आहे. पावसाअभावी नदीची पातळी कमालीची खालावली असून यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यावरील पाण्याचे संकट गडद झाले. दरवर्षी मान्सूनच्या सुरुवातीलाच सांगली आणि परिसरात दमदार पाऊस हजेरी लावतो. मात्र यंदा जूनचा शेवट उजाडला तरीही वरुण राजाने दडी मारली आहे. परिणामी जिल्ह्यातील मुख्य जलस्रोतांमध्ये असणारा पाणीचा साठा हा कमालीचा कमी झालाय. कृष्णा नदीचं पात्र कोरडं पडून जागोजागी वाळूचे ढीग आणि खडक उघडे पडलेत. ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आणि नागरिक चिंतेत सापडलेत. कृष्णा नदीच्या खालावलेल्या पातळीमुळे नदीकाठच्या शेतीपंपाचे पाणी बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांवरही याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. प्रशासनाकडून उपलब्ध पाणी साठ्याचं नियोजन केलं जात असलं तरी आता सर्वांचे डोळे चातकासारखे आकाशाकडे लागलेत. पुढील काही दिवसात दमदार पाऊस झाला नाही तर सांगली जिल्ह्याला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे. धरणाच्या पाणी पातळीत घट झाली आहे, त्यामुळे ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. येणाऱ्या आठवड्यात पाऊस न पडल्यास महापालिका क्षेत्रात 10 जुलैपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागेल अशी भीती आयुक्त संजिता महापात्र यांनी महासभेत व्यक्त केली. तर पाण्याचे थर्ड पार्टी ऑडिट करण्यासाठी कंपनीची नेमणूक केली जाणार असल्याचं त्यांनी सभेत सांगितलं. महापालिकेची तहकूब महासभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महासभेच्या सुरुवातीलाच आयुक्त संजिता महापात्र यांनी पाणी पुरवठ्यावर निवेदन केलं. त्या म्हणाले, सांगली व कुपवाड शहराला कोयना तर मिरजेला वारणा धरणातून पाणी पुरवठा होतो. सध्या पाऊस लांबलाय. कोयनेत सध्या 9.12 टीएमसी आणि वारणेत 4.50 टीएमसी पाणी साठा आहे. ऑगस्ट 2026 पर्यंत पाणी पुरवठा करण्यासाठी हा साठा पुरेसा असल्याचं पाटबंधारे विभागाचं मत आहे. मात्र येत्या आठवड्याभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास उपलब्ध पाण्याची काटकसर करावी लागणार आहे. यासाठी दिनांक 10 जुलैपासून महापालिका क्षेत्रात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. महापालिकेच्या 1400 कूपनलिका आहेत, त्यातील 200 नादुरुस्त आहेत, त्यांची दुरुस्ती केली जाईल. महापालिकेच्या 5 तर खासगी 2 विहिरी आहेत. खासगी विहिरींचं अधिग्रहण केलं जाईल. संभाव्य पाणी कपातीबाबत नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना माहिती द्यावी. तसेच उपलब्ध पाणी काटकसरीने वापरावं. वाहन धुणे आणि अन्य अनावश्यक कारणांसाठी पाण्याचा वापर टाळावा असं आवाहन आयुक्तांनी केलं. शिक्षण पात्रता परीक्षेत झालेल्या पेपर फुटीमुळे असंख्य विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या वरती मानसिक ताणतणाव निर्माण झाला. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत. या सर्व प्रकरणाला जबाबदार कोण? पेपर फोडून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी किरण लाड यांनी केली आहे. पलूस तालुका शिक्षक व शिक्षकेतर समितीच्या वतीने नीट आणि टीईटी पेपर फुटीच्या निषेधार्थ काढलेल्या निवेदनाच्या मोर्चामध्ये ते बोलत होते. यावेळी कुंडलिक एडके, विश्वास पाटील, अरुण पवार, जयराज होवाळ, CY जाधव, VY पाटील, BM पवार, प्रताप लाड, SB मेटकरी प्रमुख उपस्थित होते. कुंडलिक एडके म्हणाले, पेपर फुटीची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी. प्रामाणिक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. BM पवार म्हणाले, मंत्री, खासदार, आमदारांना पेपर नसतो. शिक्षणाचे ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांना TET परीक्षेची सक्ती का? मेरिटनुसार डिग्री घेऊन वर्षानुवर्षे काम करणाऱ्या शिक्षकांना वेटीस धरण्याचं काम सरकार करत आहे. दरम्यान सर्व मान्यवरांच्या हस्ते तहसीलदार दीप्ती रिते यांना महाराष्ट्र TET परीक्षा पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कडक सूचना व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी शिक्षक संघटनेचे नेते बाबासाहेब लाड, सुनील गुरव, मारुती शिरतोडे, नितीन चव्हाण, बाळकृष्ण चोपडे, AT पाटील, नितीन जाधव, सर्जेराव खरात, CK जाधव, प्रवीण जाधव, विजय जाधव, रोहन पवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर समितीचे सर्व पदाधिकारी, तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत जिल्ह्यातील 93% बालकांना लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 2,30,905 लाभार्थी बालकांना लस देण्याचं उद्दिष्ट आहे. त्यापैकी 2,15,073 बालकांना लस देण्यात आली आहे.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत सांगली शहरात पोलिओ लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं। जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांच्या उपस्थितीत जत तालुक्यातील कोत्याव बोबलात येथे बालकांना लसीकरण करण्यात आले, तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती ऋषिकेश लाड यांच्या उपस्थितीत कुंडल येथे बालकांना पोलिओ लस देण्यात आली आहे। जिल्ह्यात 2,30,905 बालकांना पोलिओ लस देण्याचं उद्दिष्ट असून त्यापैकी 2,15,073 बालकांना लसीकरण करण्यात आले। यात ग्रामीण भागातील 1,58,815 पैकी 1,47,844, शहरी भागातील 18,203 पैकी 16,766 आणि महापालिका क्षेत्रातील 53,887 पैकी 50,463 बालकांना लसीकरण करण्यात आले। कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 5 दिवस घर भेटींद्वारेही राबवण्याचा आरोग्य विभागाने नियोजन केले। धार्मिक स्थळे, मंगल कार्यालय, खाजगी रुग्णालये, वीटभट्ट्या, ऊसतोड कामगारांची वसाहत तसेच बेघर कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईल आणि नाईट टीमचीही नियुक्ती करण्यात आली आहे। महापालिकेकडून भांडवली मूल्यावर आधारित करण्यात आलेल्या घरपट्टीच्या विरोधात घरपट्टी वाढ विरोध कृती समितीच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर गांधीगिरीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले। यावेळी महापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेते तसेच महासभेस उपस्थित असलेल्या नगरसेवकांना गुलाब पुष्प देऊन घरपट्टी वाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली। महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली आहे, यामुळे अनेकांच्या घरपट्टीत वाढ झाली आहे। याला विरोध करण्यासाठी घरपट्टी वाढ विरोध कृती समितीची स्थापना केली आहे। या समितीच्या वतीने महासभेपूर्वी मनपाच्या दारात आंदोलन करण्यात आलं। भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारणीतील विविध त्रुटी, कायदेशीर बाबी, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या हरकती तसेच सर्वसामान्य नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाची सविस्तर मांडणी करण्यात आली। या सर्व त्रुटींचा अभ्यास करण्यासाठी सर्वपक्षीय समिती नेमून विशेष महासभा बोलवण्यात यावी आणि आवश्यक त्या सुधारणा करून नागरिकांना न्याय द्यावा। या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पक्षीय राजकारण बाजूला ठेवत नागरिकांच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी असं आवाहन करण्यात आलं। या आंदोलनात समितीचे सतीश साखळकर, हनुमंतराव पवार, नितीन मिरजकर, सुरेश टिंगले, बाळासाहेब मासुले, ओंकार माने, सुभाष तोडकर, शंभूराज काटकर, आनंद देसाई, अजय इनामदार, रविकुमार पाटील, किरणराज कांबळे, संतोष चौगुले, श्रीशैल ढोले, विजयकुमार कांबळे, सिराज पन्हाळकर, अविनाश जाधव, मीरा सिंहासने, विवेकानंद मिरजकर, प्रसन्न कुलकर्णी, शाहीर पाटील, प्रवीण माळी आणि अनिल पाटील सहभागी झाले। चांदोली धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे, तर जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या रिमझिम पावसामुळे खरीप हंगामाला काहीसा दिलासा मिळालाय। सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार जत तालुक्यात सर्वाधिक 38.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। सोमवारी दिवसभर शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे। पाथरपुंज येथे अवघ्या 24 तासात 171 मिलीमीटर तर निवळे येथे 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धनगरवाडा आणि वारणा धरण परिसरातही चांगला पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे। सध्या वारणा धरणात 0.12 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली असून धरणातील एकूण पाणीसाठा 11.38 टीएमसी झालाय। धरणातून नदीपात्रात 200 क्युसेकने विसर्ग तर 5.48 एमसीएमने पाण्याची आवक सुरू आहे। मान्सूनच्या सुरुवातीला अपुऱ्या पावसामुळे शिराळा तालुक्यात अनेक ठिकाणी उगवण न होणे, बियाणे वाया जाण्याची भीती आणि दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं होतं। मात्र गेल्या 2 दिवसातील पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। तालुक्यात आतापर्यंत सुमारे 75% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून या पावसामुळे खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। काही भागात अद्याप ही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम असली तरी पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। खानापूरमध्ये 32 मिलीमीटर, शिराळा तालुक्यात 28 मिलीमीटर, आटपाडी 21.6 मिलीमीटर, वाळव्यात 12.7 मिलीमीटर, कवटेमंकाळमध्ये 10.8 मिलीमीटर, पलूसमध्ये 5 मिलीमीटर, कडेगाव तालुक्यात 4.7 मिलीमीटर, तासगाव तालुक्यात 3.9 मिलीमीटर तर मिरज तालुक्यात केवळ 1.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे।